आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबई पोलीस सैफ अली खानच्या घरी दाखल झालेत. मुंबई पोलिसांच्या 20 पथकांकडून सैफवरील चाकू हल्ल्याच्या घटनेचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर हा त्यांच्या एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे, ज्यानं त्याला घरामध्ये प्रवेश दिला. संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. इमारतीच्या आत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोराचा चेहरा कैद झालाय. हल्ल्यामध्ये सैफच्या मणक्याला मोठी जखम झाली. शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्यातील चाकू बाहेर काढण्यात आला. जखमेमुळे स्पायनल फ्लुइड लीक होऊन जीवाला मोठा धोका होऊ शकला असता असं डॉक्टर म्हणाले. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अद्यापही मोकाटच आहे. पोलिसांच्या टीमकडून त्याचा शोध घेतला जातोय, मात्र अद्यापही आरोपीला शोधण्यात पोलिसांना काही यश आलेलं नाही. दरम्यान सैफवरती हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झालाय. क्राईम ब्रांचची टीम अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहे. चाकू हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा सैफच्या जबाबातनं समोर येणार असल्याची दाट शक्यता आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरनं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच वक्तव्य केलं. त्यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट करून सर्वांचे प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले आणि या धक्क्यातनं सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा आणि कुटुंबाला वेळ द्यावा असं सांगितलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुखांचा आणि धनंजय देशमुखांचा आज जबाब नोंदवला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज न्यायालयात दोघांचे जबाब नोंदवले जातील. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या घटनेला 1.25 महिना लोटलाय, तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराड यानं खुनाचा कट रचल्यावरनं त्याचा देखील तपास एसआयटी करते. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. आजपासून परभणीतनं मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात विविध संघटना सहभागी होणार आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यांबाबत महत्त्वाची कारवाई केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आलेत. बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावर राज्य सरकारला विचारणा केली. यावर 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. भाजप संविधान घरोघरी पोहोचवणार, त्यासाठी भाजपकडून संविधान अभियान राबवलं जात आहे. संविधान अभियानात केंद्रापासून राज्यातील सगळे नेते सहभागी होणार आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचं सांगत काँग्रेसनं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याआधी सुद्धा अनेकांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या याचिकेसोबतच विविध याचिकांवरती आता 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवा बंद आहेत. दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तम ते विरार सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा MMRDAनं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलाय. 55 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी तब्बल 87,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जळगावात सोन्याच्या दरात एकाच दिवसात 900 रुपयांनी तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील नवीन व्यापारी धोरणामुळे हा परिणाम असल्याचा सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. लवकरच आयोग गठन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलंय. 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे, असं तटकरे म्हणाल्या. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी संधी मिळणार आहे. सिडबीकडनं स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसंच राज्यात नाविन्यता शहरांची म्हणजे स्मार्ट सिटीची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सध्या सुरू आहे. पुलाच्या गर्डर उभारणीसाठी 25 जानेवारीची मध्यरात्र ते 26 जानेवारीच्या पहाटेपर्यंत 6 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरती परिणाम होणार आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्प आणि पुनर्विकास प्रकल्पामध्ये प्रदूषण विषयक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यामुळे 477 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे. 33 बांधकामं बंद करण्यात आली आहेत.
आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे सुरुवातीला. सैफ अली खानच्या घरातील जुनी तलवार ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही तलवार ताब्यात घेतली आहे. खरं तर वडिलोपार्जित ही तलवार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सैफच्या घरी पोलिसांकडनं जो काही तपास केला जातोय त्या दरम्यान पोलिसांनी एक तलवार ताब्यात घेतली आहे. ही वडिलोपार्जित तलवार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सैफ अली खानच्या घरामध्ये एक जी जुनी वडिलोपार्जित तलवार होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सध्या पोलिसांकडनं कसून तपास सुरू आहे. सैफच्या घरी पुन्हा एकदा आज सकाळी 2 पोलीस अधिकारी दाखल झालेत. आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेनं रस्त्यावरती नव्यानं चर खुदण्यास मनाई केली होती. मात्र प्रदूषणाची पातळी आटोक्यात येत असल्याचं पाहून पालिकेकडनं ही बंदी उठवण्याचा विचार सुरू आहे. मुंबईतील निम्म्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा आणि कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात मोठी भर पडली आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार बेकऱ्यांना सीएनजी वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेकडून देण्यात आली आहे. एकीकडे कमी होणारी प्रेक्षक संख्या, दुसरीकडे शासन कराच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या चित्रपटगृहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. राज्यात कधीकाळी 1400 चित्रपटगृह होती, त्यातली 900 बंद आहेत. त्यामुळे 400 चित्रपटगृहच कशीबशी सुरू आहेत. कोस्टल रोड लगत जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महापालिकेला दिलेल्या मंजुरीसंदर्भात पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपांची केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आणि या आक्षेपांमध्ये तथ्य आढळल्यास या होर्डिंग्समुळे नियमांचा भंग होत असल्यास योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. केईएम रुग्णालयात 20 जानेवारीला फॅटी लिव्हर क्लिनिक सुरू होणार आहे. लिव्हरशी संबंधित आजारांबाबत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन जनजागृती करणार आहेत अशी माहिती रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी दिली. नवी मुंबई शहरात नागरिकीकरण वाढत असून वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते. जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शहरातील तब्बल 39,150 इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली आहे. राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण अस्तित्वात येणार आहे. राज्य परिवहन विभागाकडून येत्या 3 महिन्यात हे धोरण जाहीर करणार असल्याचं राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी सांगितलं. अस्तित्वात असलेल्या धोरणांची मुदत 30 मार्चपर्यंत संपणार आहे. त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गावरील खासगी वाहनांसाठी टोल वसुलीच्या बदल्यात सरकारचा मासिक आणि वार्षिक पास सुरू करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली. कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांच्या गाड्या बंद पडत असल्यामुळे कचरामुक्त अभियानासाठी आता पालिकेच्या मालकीच्या गाड्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याचं समोर आलंय. कंत्राटदारांची वाहनं बंद पडत असल्यामुळे प्रसंगी जेसीबीनं कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडपर्यंत न्यावा लागत असल्याचं चित्र दिसतंय. दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला डेंगळे पुलालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या टाकून अतिक्रमण करण्यात आलं होतं. त्यावर महापालिकेच्या परिमंडळ 2 तर्फे भल्या सकाळी 6 वाजता कारवाई करून 50 पेक्षा जास्त झोपड्या काढून टाकल्यामुळे तसंच कोथरूडमधील सुतारदारा भागात कारवाई करून अतिक्रमण काढून टाकून रस्ते मोकळे करण्यात आले. दर 3 वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा कायदा असला तरी मुंबई महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात आणि एकाच पदावरती चिकटून बसलेले दिसतात. लेखा विभागातील 9 कनिष्ठ आणि वरिष्ठ लेखापरीक्षक बिलिंग विभागातच कार्यरत आहेत आणि पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादानं हे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पेपर पेन यांच्या सहाय्यानंच घेण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्रीय आरोग्य तसंच शिक्षण खात्याची चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठात मॉडेल करिअर सेवा केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. हे केंद्र विविध क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडतील. मेटा यावर्षी आपल्या 5% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारे काढून टाकलं जाईल आणि त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी पेंग्विन आणण्याचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर आता इथे विदेशी सरपाले उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येणार असून प्रस्तावाला त्याबाबतच्या प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये
राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली आहे असे संशयित 50 मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. जळगावात जिल्हाधिकारी रजेवर जाताच वाळू माफियांनी हैदोस घालायला सुरुवात केली. गिरणा नदीपात्रातून सर्रास भर दिवसा वाळू वाहतूक सुरू आहे.